मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं। राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसांचे गणपती बाप्पा विराजमान होत असतात। गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली। खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनासाठी अनेक नेत्यांनी हजेरी लावली। राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी बाप्पांचं जल्लोषात स्वागत केलं। आपल्या लाडक्या बाप्पासाठी त्यांनी स्वतःच्या हाताने मोदक देखील बनवले। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे। तर गणपती बाप्पांचं स्वागत केलं। कृषी मंत्र्यांनी बाप्पासमोर भाजीपाला, फळ, कडधान्य याची आरास केलेली आहे आणि यावर्षी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि चांगले दिवस पाहायला मिळू असं साकडं त्यांनी गणरायाच्या चरणी घातलं। अभिनेता गोविंदाच्या घरी मुंबईतील निवासस्थानी गणराया विराजमान झाले। तर गोविंदानं त्याची पत्नी सुनीता आहुजा सोबत गणपती बाप्पाचं स्वागत केलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं। राज्य सरकारच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची जनजागृती करण्यात आली आणि या निमित्तानं बावनकुळे यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानी इको फ्रेंडली बाप्पाचं आगमन झालं। मंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी गणरायांचं आगमन जल्लोषात झालं। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं स्वागत झालं। विधिवत पूजन करून गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या मुंबईच्या निवासस्थानी लाडक्या गणरायाचं आगमन झालं। जयंत पाटील यांनी आपल्या कुटुंबियांसह भक्तिभावानं गणरायाची पूजा केली, सेवा केली। पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपती थाटात विराजमान झाला। यंदा बाप्पाच्या सजावटीसाठी पालीच्या गणेश मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। ग्रामदैवत कसबा गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भक्तांची रीघ लागली आहे। पुण्याची ग्रामदेवता आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पासाठी यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याचा देखावा साकारण्यात आलाय। पारंपरिक पालखी मिरवणूक आणि ढोल ताशांच्या गजरात तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचा आगमन सोहळा झाला। पुण्याचा मानाचा गणपती असणारा 5वा गणपती केसरीवाड्याच्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा उत्साहात झाली। तर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत टिळकवाड्यामध्ये मानाच्या 5व्या गणपतींचं आगमन झालं। विधिवत पूजा करत बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। पुण्यातील मानाचा 4था गणपती तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली। तर विधिवत पूजा अर्चा होऊन वृंदावनच्या सुंदर देखाव्यात तुळशीबाग गणपती बाप्पा विराजमान झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तब्बल 75,000 गणेश मूर्तींचं आगमन झालं। घरोघरी सजावट, देखावे आणि रोषणाईमुळे वातावरण आता प्रफुल्लित झालंय। बाप्पाच्या स्वागतानंतरही हिंगोलीत बाजारपेठेमध्ये गर्दी आहे। तर पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी आणि इतर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे। शहापूर तालुक्याचे रहिवासी असणाऱ्या अनिल घोडविंदे यांनी घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारलेला आहे। हा देखावा पूर्णतः इको फ्रेंडली आहे, म्हणजेच पर्यावरण पूरक आहे। यात पहलगाम हल्ला ते सैनिकांनी घेतलेला बदला या सर्व गोष्टी साकारण्यात आल्या।
वाडा तालुक्यातील रहिवासी युवक हर्षल पाटील यांनी घराच्या बाप्पासाठी साकारलेला ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर आधारित देखावा कौतुकास पात्र आहे. तर पहलगाम इथं झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखाव्यात भारतीय सैन्याचं शौर्य, बलिदान आणि देशभक्तीचे दर्शन घडवण्यात आलंय. संभाजीनगर जिल्ह्याचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते यात पूजा पार पडली. खासदार संदीपान भुमरे यांनी नवीन मंदिरासाठी 50 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. रायगडच्या माणगाव तालुक्यातील सालेगावमध्ये एकाही घरात गणरायाची स्थापना झाली नाहीये. मात्र तरीही गणेशोत्सवाचा उत्साह इथे खूप आहे. तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ गावातील मंदिरात जातात आणि मंदिराच्या शेजारच्या गंगा तलावातून वाजत गाजत गणपतीची पालखी आणली जाते. नाशिकच्या पहिल्या मानाच्या गणपतीची मिरवणूक उत्साहात पार पडली. ढोल ताशांच्या गजरामध्ये चांदीच्या पहिल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये नाशिककरांनी उत्साहात भाग घेतला. तर कोल्हापूरमध्ये सुद्धा बाप्पांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पारंपरिक वाद्य आणि बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये विधिवत पूजा करण्यात आली. लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली. कोकणात पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या निनादामध्ये घराघरात गणपती बाप्पांचं आगमन झालं. तर रत्नागिरीत मारुती आळीमध्ये शिंदे परिवार दरवर्षी लाकडाच्या मखरामध्ये गणपती ठेवतं आणि ही परंपरा वर्षानुवर्षांची आहे. जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये गणपती बाप्पा आणण्यात आलेले आहेत. तर गेल्या 25 वर्षांपासून महाविद्यालयीन तरुण तरुणींतर्फे या गणरायाची स्थापना करण्यात येते. तर मोठ्या उत्साहात पारंपरिक वेशभूषा परिधान करत हॉस्टेलच्या राजाचं आगमन झालं. गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायक ओझर नगरी भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेली आहे. द्वार यात्रेच्या चौथ्या दिवशी लाडक्या बाप्पाचा मंदिर गाभारा आकर्षक आणि विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलाय. गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात भाविक इथं येतात. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं तब्बल 5 टन फुलांचा वापर करून अष्टविनायक रांजणगाव महानगरी साकारण्यात आलेली आहे. द्वार यात्रेच्या चौथ्या दिवशी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये यंदा लालबागच्या राजासह दगडूशेठ हलवाई आणि बालगणेशाच्या मूर्तीचा ट्रेंड दिसून आला. तर लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या वेळी पावसानं देखील हजेरी लावली. पावसात सुद्धा बाप्पाच्या आगमनाचा उत्साह गणेश भक्तांमध्ये पाहता आला. तब्बल 183 वर्षांची जुनी परंपरा असलेल्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थेच्या शाही गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. तसंच त्याची विधिवत पूजा करण्यात आलेली आहे. मुख्य गणेश मंदिरापासून शाही लवाजम्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सुद्धा बाप्पांचं आगमन झालं आणि विधिवत पूजा केली. स्वतः फडणवीस यांनी आरती केली. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. राजभवनामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्यपालांनी राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केली. तर नाशिकमधून कारागृहातील कैद्यांनी थेट तयार केलेली विशेष पर्यावरणपूरक गणेश मूर्ती यात प्रतिष्ठापित करण्यात आली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं, तर सरनाईकांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वाशीतील नवसाला पावणाऱ्या महाराजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. यावेळी गणेश नाईक यांनी संपूर्ण कुटुंबियांसह गणरायाची आरती केली. सर्व नागरिकांवरचं दुष्ट संकट दूर होऊ दे आणि सगळ्यांना सुख समाधान लाभू दे, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया गणेश नाईकांनी दिली. जळगावच्या मानाच्या गणपतीची वाजत गाजत मिरवणूक पार पडली. मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये मानाच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. रावलगडीवर श्रीमंत राजा गणपतीची स्थापना मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आली. तर विधिवत पूजा अर्चा करून शेतकरी सुखी समृद्ध आणि समाधानी होऊ दे अशी प्रार्थना रावल यांनी बाप्पाकडे केली. शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं. आमदार दीपक केसरकर यांनी कुटुंबियांसमवेत गणेशाची विधिवत पूजा केली, तसंच आरती सुद्धा पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं. अमित ठाकरेंच्या हस्ते बाप्पाची आरती झाली. पुण्यात अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर सुबोध भावे यांनी सपत्नीक आपल्या बाप्पाची पूजा केली. तर मुंबईत पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. पंकजा मुंडे यांच्या पुत्रानं गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट परिसरामध्ये वागळेंच्या राजाचा पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आगमन सोहळा झाला. तर गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा अशी इच्छा यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केली. अकोल्यामध्ये घराघरातच आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झालेत. विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये 376 ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली. येवला शहरामध्ये रस्त्यांवर भक्तांची वर्दळ आणि सजावट यामुळे वातावरण गणेशमय झालं होतं. शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या, तर झांज आणि लेझिम पथकांसह भव्य प्रात्यक्षिकं सादर केली.